नमस्कार मित्रांनो, मी राज आपला मित्र शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्याकडे सध्या मन मोकळं करण्यासाठी एक सोशल मीडियाचं आहे. बाकी मी सध्या अनाथ आहे, त्यामुळे मला काही अडचण नाही आहे आणि सगळ्याच गोष्टी मी सोशल मीडियाशी मांडत असतो आणि माझा छंद आहे. माझ्याकडे माझं मॉनिटाईज नसलं तरी चॅनल मला छंद आहे की माझ्या मीडियासमोर न सांगता माझा एक सोशल मीडिया माझा मित्र आहे. माझे फॉलोअर चांगलं आहे, मला लाईक पण थोडेफार चांगले भेटतात. पण माझ्यानुसार मला सगळ्या गोष्टी माझ्या सोशल मीडियावर चांगल्या वाटतात. पण काही लोकांना सोशल मीडियावर सांगणं हे चुकीचं वाटतात. कारण मला तर काहीच वाटत नाही, अजून माझं गैर नाही. मी त्यावेळेसही सांगितलं, माझी जोपर्यंत ईमेल आय डी जिवंत आहे तोपर्यंत मला काय बोलायचं होतं आणि मला कोणाला काय सांगायचं होतं हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच गोष्टीनं आज आपण योगा सुरू केलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, लाईफमध्ये कोणी साथ देवो ना देवो पण आपलं शरीर, बरेच लोक मला म्हणायचे की खरंच तू खूप वेगळा दिसतोय, खूप बदलतोय असं. पण आज इतका बदलून गेलो आहे की त्याला बदलणं खूप अवघड झालं. कारण काय माहिती आहे का, एखादी गोष्ट खूप काही गंजलेली असते किंवा एखादी गोष्ट खूप काळी झालेली असते, तिला आपण घासून घासून आकार शेवटी ती निघत नाही. पण योगा हा करणं गरजेचं आहे आणि मी त्या अगोदर योगा खूप करायचो, योगासन करायचो, कपालभाती असेल, हे असेल. खूप मस्त लाईफ होती. आता ती लाईफ पुन्हा मिळवण्यासाठी लाखो रुपये भर दिले तर शक्य नाही. पण परंतु काही गोष्टी पुन्हा जरी परत येऊ नाही शकल्या तर त्याचा अनुभव घेऊन जगणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी हा एक विषय मांडलेला आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर त्यासाठी आपण हा योगा चालू केलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून योगा चालू केलेला आहे. त्यामुळे थोडंसं काहीतरी बदल असावा. कारण लाईफमध्ये अति टेन्शन, अति चिंता काही केल्या नाही तरी होऊ शकतात. ते काही गोष्टी आपल्या मनात असतात पण ते करू शकत नसल्यामुळे माइंडला जास्त प्रॉब्लेम येतो. त्यामुळे खूप मोठं प्रॉब्लेम आहे. आपण जर काही करू शकलो असतो तर त्या माइंडला टेन्शन देणं गरजेचं आहे, अन्यथा नाही. तर आपलं पण असंच आहे. योगासन सुरू केलेले आहे. लाईव्हमध्ये आपण ते योगासन दाखवत नाही कारण खूप वेळ राहते. सकाळी सकाळी जास्त थंडी पण असते आणि त्याच्यामध्ये पटकन आवरून आता त्यामुळे आपण भेटू म्हणजे योगामध्ये भेटण्यासाठी आपल्याला टाईम नसतो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपण काय. तर चला, मी तुम्हाला काहीतरी सांगतो या व्हिडिओमध्ये. आज इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.